जर तुम्ही श्राद्ध नाही ना केलं आई वडिलांच्या नावानं, गेलेले आई वडील वरून वाट बघतात. ज्यांच्यासाठी आम्ही हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, त्या मुलांना मुलींना आमचं श्राद्ध सुद्धा केलं नाही. त्यांच्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही. पाहत हाती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राजा भावा कोणी, असा मुलगा केव्हा जन्माला येईल का जो माझं श्राद्ध घालेल. आमच्या कुळामध्ये असा मुलगा केव्हा जन्माला येईल का जो माझ्या नावानं श्राद्ध करेल, पिंडदान करेल, अन्नदान करेल, ज्ञानदान करेल. याची वाट तुमचे स्वर्गात गेलेले आई वडील बघत असतात. आणि जोपर्यंत मुलगा आई वडिलांच्या नावानं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान करत नाही तोपर्यंत त्या आईला, त्या बापाला या ठिकाणी स्वर्गामध्ये गेलेल्या आई वडिलांना स्वर्गामध्ये चांगली गती मिळत नाही. आणि एकदा का तुम्ही पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं तर तुकोबाराय म्हणतात तेच आई बाप तुम्हाला आम्हाला जर तुम्ही त्यांचं श्राद्ध केलं, पिंडदान केलं, अन्नदान केलं तर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय जय हो. आशीर्वाद देती किंवा श्राद्ध केल्यावर, पिंडदान केल्यावर, अन्नदान केल्यावर, ज्ञानदान केल्यावर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आणि कल्याण इच्छिती तया कुळा, तुमच्या आमच्या कुळाचं कल्याण व्हावं हा आशीर्वाद मिळतो. आणि तिथून पुढे तुमच्या आमच्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये आपल्या लेकरा बाळांना कुठली गोष्ट कमी पडत. आता काही काही लोक म्हणतात महाराज भरपूर पैसा आहे पण सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. याला कारण आहे का तुम्ही कधी पूर्वजांचं पितरांचं ऋण कधी फेडलं नाही. आणि ते श्राद्धाच्या का निमित्तानं होईना या ठिकाणी ती फेडण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळत असते. म्हणून प्रत्येक मुलांना आई वडील गेल्यावर श्राद्ध करायचे. कारण आई आई म्हणजे काय, आई कशी असते, आईचं प्रेम मुलावर काय असतं. आई म्हणजे काय, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, अभंगात गुणगुणावी अशी संत वाणी, वाळवंटात प्यावे असे थंड पाणी, आरतीत वाजवावी शिलेबद्ध टाळी, आणि वेदने नंतरची पहिली आरोळी. तिला जीवनामध्ये आई म्हणतात. ज्या आईनं जीव लावला, ज्या आईनं प्रेम केलं, ज्या आईचा सगळ्यात मोठा उपकार आहे का जिनं 9 महिने 9 दिवस तुम्हाला तिच्या गर्भात वागवलं. तिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे त्या आईला माहित नाही हा गर्भ मुलाचा आहे का मुलीचा आहे, हा आंधळा आहे का पांगळा आहे, हे मुलगा आहे का मुलगी आहे, हेही आईला माहित नाहीये. पण एकदा का पोटात गर्भ राहिला सगळ्यात जास्त त्या गर्भावर आणि प्रेम करणारी जर कोण असेल तर बाबांनो ती म्हणजे आई आहे, ती म्हणजे माऊली आहे. आपल्या आईनं या ठिकाणी आपली लाज कधी 4 चौघामध्ये उघडी केली नाही हो, कधी माऊली अशी फिरली नाही. पण ज्या वेळेला ती बाळांत होते, बाळांत शब्दाचा अर्थ आहे बाळ अधिक अंत, कदाचित त्या माऊलीचा या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो. ज्या वेळेला अवघड कंडिशन असते, अवघड क्रिटिकल असते, आईला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, परिस्थिती अशी आहे एकतर आई जगेल एकतर मुलगा जगेल. घरातल्यांना विचारलं जातं सांगावं कुणाला वाचवायचंय. त्या वेळेला त्या ठिकाणी तो पती म्हणतो माझी पत्नी या ठिकाणी वाचली पाहिजे. सासू सासरे म्हणतात माझी सुनबाई वाचली पाहिजे. या ठिकाणी त्या मुलीचे आईबाप म्हणतात आमची लेक वाचली पाहिजे. सगळेजण त्या मुलीला, त्या सुनेला वाचवायची भाषा करतात. पण डॉक्टर ज्या वेळेला त्या माऊलीला विचारतात आई साहेब तुमचं काय इच्छा आहे, एकतर तुम्ही वाचाल नाहीतर एकतर तुमचं बाळ वाचेल, कंडिशन क्रिटिकल आहे, मी कुणाला वाचू. त्यावेळेला ती आई सांगते डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, मी गेले तरी चालेल, पण माझं बाळ, माझं लेकरू सुखरूप जन्माला आलं पाहिजे. त्या बाळाची बाजू घेणारी त्या ठिकाणी जर कोण असेल ना तर बाबानो ते पात्र म्हणजे माझ्या
त्या नात्याला वाचवायचा प्रयत्न करतो. पण आईला विचारलं ना, आई म्हणते मी गेले तरी चालेल, पण माझं लेकरू सुखरूपपणे बाहेर आलं पाहिजे. असं डॉक्टर करा. म्हणजे त्या लेकरावर, त्या बाळावर, त्या गर्भातल्या चिमुकल्यावर सगळ्यांपेक्षा प्रेम करणारी त्या कुटुंबामध्ये जर कोण असेल तर बाबांनो ती फक्त आई असते. ती जीवनामध्ये फक्त माऊली असते. तिने आपली लज्जा कधी चार चौघामध्ये उघडी केलेली नसते. पण तीच आई त्या वेळेला बाळ घेऊन एखाद्या कार्यक्रमाला जाते. बाळ घेऊन कार्यक्रमाला जाते. पोरगा जोरा जोरानं रडायला सुरुवात करतं. मुलगी जोरा जोरानं रडायला सुरुवात करते. ज्या माऊलीनं आपली लज्जा कधी चार लोकांसमोर कधी दाखवली नाही, पण जर बाळ रडायला लागलं ना, आणि ज्या वेळेला बाळ रडतं तो आवाज त्या आईच्या कानामध्ये घुमतो, माझ्या लेकराला भूक लागलीये, काही करून त्याला दूध पाजलं पाहिजे. त्यावेळेला ती माऊली किती चार चौघामध्ये बसू द्या, पदर घेते आणि लेकराला लोकांसमोर काय सगळ्या समाजासमोर स्तनपान करते. ती आई असते. याला कारण आहे आई इतकं प्रेम, आई इतकी माया आणि आई इतका जीव तुम्हाला आम्हाला भविष्यामध्ये आयुष्यामध्ये या ठिकाणी जीव लावणार कोणी सापडणार नाही. म्हणून तर तुमच्यावर आमच्यावर प्रेम करणारी जीवनामध्ये आई असते. आणि एकदा का महिला मंडळ अशी आई तुमच्या आमच्या जीवनातून निघून गेली, जिने जन्माला घातलं, जिच्यामुळं आज आपण हे जग पाहिलं, जिच्यामुळं आज आपण हे सुख उपभोगतोय, ज्या माऊलीने जन्माला घातलं, बापानं लहानचं मोठं केलं, म्हणून आज तुम्ही आम्ही कीर्तन ऐकतोय. हा जर सगळ्यात मोठा उपकार कोणाचा असेल तर बाबांना तो म्हणजे आईचा आहे. आणि अशा आईनं प्रेम लावलेली असते, माया लावलेली असते, आपल्याला शिकवलेलं असतं, आपल्या आई वडिलांनी आपल्याला नोकरीला लावलेलं असतं किंवा आपल्याला सांभाळलेलं असतं, आपलं लग्न केलेलं असतं, आपल्यासाठी इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवलेली असते. आणि मला होणारे माझे मुलं, माझ्या मुली, माझ्या लेकरांचा सुद्धा सांभाळ माझ्या आईनं केला, माझ्या बापानं केला. कधी मला पोरांसाठी 1 रुपयाचं खाऊ आणायची गरज पडली नाहीये. कारण आजोबा गावामध्ये गेले तर आजोबांचे लाडके म्हणजे नातवंड असतात, आजीचे लाडके म्हणजे नातवंड असतात. माझे वडील, माझी आई जर गावाला गेली ना तर लेकरांसाठी भरपूर खाऊ घेऊन यायची. माझ्या आई बापाच्या जीवावर कधी मला घरामध्ये बाजार हाट करायचं माहित नाहीये, कधी प्रपंच चालवायचं माहित नव्हता, कधी माझ्या लेकरांना 1 रुपयाचं काही आणायचं मला माहित नव्हतं. याला कारण आहे का कुटुंबामध्ये सगळं आणणारे, माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या लेकरांवर प्रेम करणारे, एक म्हणजे माझी माय होती आणि दुसरा म्हणजे माझा बाप होता. जी आई नातवंडाचे, नातींचे, नातवंडांना सांभाळण्यात नवल नाही, पण नातींचे बाळंतपण करणारी सुद्धा आजी आईच असते, आजी असते. लेकीचं बाळंतपण करणारी आई असते. त्या बाळंतपणामध्ये त्या आईच्या जीवाला या ठिकाणी भाकर सुद्धा खायला भेटत नाही. त्या बाळाचं करता करता, त्या आईचं करता करता ती माऊली दिवस दिवस उपाशी राहते. पाहुणे रावळे आले, लेकीची सेवा करते, सगळ्यांची काळजी घेते आणि महिला मंडळ आपली सेवा करून स्वतः उपाशी राहते. ती माहेरामध्ये आपल्या बाळंतपणामध्ये फक्त आई असते, फक्त आई असते. आणि अशी आई ज्या दिवशी त्या कुटुंबातून जाते ना त्यावेळेला त्या कुटुंबाकडे रडल्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळेला ते मुलं म्हणतात, त्या मुली म्हणतात, ते नातवंड म्हणतात, आई आई करीते आई कोणीच होईना, आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर शेजारीला येईना, माझ्या आईची गसर शेजारीला येईना, आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दादा, आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला निरेदार. अशी प्रेम करणारी आई ज्या दिवशी त्या कुटुंबातून जाते त्यावेळेला त्या कुटुंबाकडे रडल्याशिवाय पर्याय नसतो. ज्या घरात आई आहे, त्याच्या घरात आई आहे, म्हातारी आई बसलेली आहे, त्या घराकडे, त्या बंगल्याकडे कोणाची वाईट नजरेने बघायची हिंमत नाही. माय बाप जोपर्यंत दारासमोर बसलेले आहेत, त्या मुलाकडे, त्या सुनेकडे, त्या नातवंडाकडे कोणी वाकडे तिकडे नजरेने बघत नाही. कारण दारासमोर माय बसलेली आहे, दारासमोर बाप बसलेला आहे. जोपर्यंत माय दारासमोर आहे तोपर्यंत भेटायला पाहुणे रावळे, नातेवाईक, आप्तेष्ट, भाऊबंद, सगळे स्वैरे, परिपाहुणे सगळे येतात. कुठपर्यंत? जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी घरातली आई जाते त्यावेळेला पाहुणे रावळे सुद्धा तुम्हाला मला भेटायला येत नाही. माझी आई होती, माझं घर गोकुळासारखं सुखानं भरलं होतं. माझ्या घरात गोकुळ सार मनानंदान नाद
जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. माझी आई होती, माझं घर गोकुळासारखं सुखानं भरले होतं. भेटायला पाहुणे रावळे नातेवाईक आपतिष्ट भोबंद सगळे येत होते. पण माझी आई गेली. आई गेल्यापासून आम्हाला भेटायला कोणी आलं नाही, आमचं सांत्वन कोणी केलं नाही आणि आमच्या पाठीवरून प्रेमाचा आणि मायेचा हात कोणी फिरवला नाही. या गोष्टीची जाणीव होते केव्हा आई गेल्यावर. आणि मग आपण रडतो प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई. तू गाय वासरू मी, तू मायले करू मी, तू गाय वासरू मी, तू मायले करू मी, ताटा तुटी जाहरी आता कसे करू मी, ताटा तुटी जाहरी आता कसे करू मी. नाही जगात झाली आवाळया जीवाची आई. तू हयात असताना या लेकराची कधी आवाज झाली नाही. तू हयात असताना या लेकाला लेकीला आयुष्यामध्ये कधी काही कमी पडलं नाही आई. पण तू गेलीस, जाऊन 1 वर्ष झालंय. काय सांगू काय झालं आमचं. नाही जगात झाली आवाळया जीवाची आई. उली व चित्ती हृदयी तुझी कदाची आई, उली व चित्ती हृदयी तुझी त्या उपाय, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाई. काय एकदा काय गेली कोणताही उपाय करा, कोणत्याही उपायानं मायबाप मिळणार नाहीये हे लक्षात ठेवा. काही लोक म्हणतील जगातला सगळ्यात श्रीमंत कोण. कोण जगातला श्रीमंत. ज्याच्याकडे राहायला बंगला आहे, फिरायला 4 चाकी गाडी, सेवेला नोकर आहे चाकर आहे, आज तो खऱ्या अर्थाने जगातला श्रीमंत माणूस समजला जातो. पण माझ्या दृष्टीनं त्याच्याकडे राहायला बंगला आहे, फिरायला 4 चाकी गाडी आहे, सेवेला नोकर आहे चाकर आहे, तो जगातला श्रीमंत नाहीये. मग जगातला श्रीमंत कोण आणि जगातला भिकारी कोण. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची ही माया जगाला कधीच कळली नाही. सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई कशाला सोडून गेली सगळं स्वर्गात, कोण वागविल तुझ्या या बाळाला. काय जगातला श्रीमंत कोण. ज्याची माय आणि बाप हयात आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि ज्याची माय गेली त्याला जीवनामध्ये काय म्हटलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हटलं भिकारी, म्हटलं भिकारी. लक्षात ठेवा. म्हणून ज्याची मायबाप आहे त्याच्या इतका जगातला श्रीमंत कुणीच नाही. याला कारण आहे कारण त्या माय आणि बापाच्या आशीर्वाद त्या कुटुंबाच्या या ठिकाणी पाठीशी आहे. ते लक्षात ठेवा. एवढी जीवनामध्ये तुमच्या महत्वाची आहे ती आई. म्हणून जीवनामध्ये सेवा कोणाची करायची. आई बापाची करायची. प्रत्येकाला वाटतं मला देव मिळाला पाहिजे आणि तुम्हाला देव मिळवायचा आहे. महाराज भगवान शंकराची भक्ती केली, शंकर भेटत नाही. पांडुरंगाची भक्ती केली, पांडुरंग भेटत नाही. अंबाबाईचा गोंधळ घातला, तुमची देवी भेटत नाही. खंडोबासाठी येळकोट केला, तरी तुमचे खंडोबा राय आम्हाला भेटले नाही. मग एवढं देवाचं भजन करून तुम्ही सांगता भजन करा देव मिळेल. किती भजन केलं तरी देव मिळत नाही. याला कारण आहे. याचा अर्थ असा आहे का देव मिळवायचा तुमचा पत्ता चुकतोय, साधन चुकतोय. देव तुमच्या घरामध्ये येईल पण केव्हा. आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई घरा. आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई घरा. जीवनामध्ये आई बापाची सेवा करा, विठ्ठल घरामध्ये. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. पंढरपुरामध्ये
माझ्या पांडुरंगाला उभं केलं. आणि तुम्हालाही जर देव मिळवायचं असेल ना तर पहिल्यांदा आई बाबाची सेवा करा. आणि आई बाबाची एकदा का मनापासून सेवा केली ना तर देव तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई बाबाची सेवा करा. नाही तर आपण आलोय जन्माला कलियुगात. आणि ज्या कलियुगात आलोय हे कलियुग म्हणजे कलहाचं युग आहे, वाईट युग आहे. आणि नाथ बाबा या युगामध्ये येऊन तुम्हाला आम्हाला शिकून सांगतात आई बाबाची सेवा करा, देव मिळेल. का? कारण कलियुगामध्ये काय काय घडतं, काय काय घडणार आहे. म्हणून सावध व्हा. म्हणून नाथ बाबा एका शकुनाद्वारे तुम्हाला आम्हाला काय करतात, सावध करतात. निर्गुण निराकार नाद माऊर माझा गा, निर्गुण निराकार नाद माऊर माझा गा. शकुन 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 सांगावया आले या बाई माझं नाव. शकुन सांगावया आले या बाई माझं नाव. आई बाबाची सेवा करा, देव मिळेल. कलियुग कसा आहे, कलियुगाची दादा ऐकावी थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, बापाचं मुलाचं जमत नाही. भ्राताला सोडून घरोघरी फिरत नारी, ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी. स्त्रिया सुद्धा आपल्या पतीची सेवा करायची सोडून दारोदारी फिरतात, भटकतात. हे चित्र आपल्याला आजच्या कलियुगामध्ये आणि अजूनही पुढे बघायला मिळणार आहे. फार वाईट कलियुग पुढे येईल आणि ते यायच्या आत काय व्हा, सावध व्हा. म्हणून तुम्हाला तुमचा उद्धार करायचा असेल आणि देव मिळवायचा असेल म्हणून सांगितलं का आई बापाची सेवा करा, विठ्ठल येई घरा. सेवा आई बापाची करा, देव तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि देव आपल्या घरामध्ये येण्यासाठी, आपल्याला भगवंताच्या भजनाची बुद्धी सुचण्यासाठी, आपल्याला आई बापाची सेवा करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या मनात काय आले पाहिजे, चांगले विचार आले पाहिजे. कारण आपलं मन कसं आहे हो, कसं आहे, अतिशय चंचल होतं. आता आकाशात गेलं, आता भुईवर गेलं, आता जमिनीवर आलं, आता इथं बसलोय. कुठं बसलो, कीर्तनात बसलो. आणि आता त्यांचं कीर्तन चालू झालंय आहे का नाही. आता सगळे कीर्तनामध्ये बसले. समजा रात्रीचं 9 ते 11चं कीर्तन आहे, बरोबर आहे ना. रात्री 9 ते 11चं कीर्तन चाललं, कीर्तन रंगात आले. रात्रीचे 10 वाजले, 10:30 वाजले. एकाच्या मनामध्ये विचार आला, अरे 10:30 वाजले, कीर्तन रंगामध्ये आले. आज आम्ही सगळे कडे कुलप लावून कीर्तनाला आलोय. घरी चोर तर येणार नाही ना, चोरी तर करून जाणार नाही ना. बसले कुठं, कीर्तनात. विचार आला मनात. तुमचं मन कुठे गेलं, घरी गेलं ना. चोर आला की नाही ते पाहिला. इतकं माणसाचं मन चंचल आहे. तुम्ही इथं बसले, इथं बसल्या बसल्या मुंबई म्हणा. मुंबई म्हटलं काय आठवलं,
गर्दी, गाड्या, गडबड, गोंधळ, सिग्नल, रेल्वे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं. तुमच्या डोळ्यासमोर ते उभं राहिलं याला कारण आहे तुमचं मन कुठं जाऊन आलं? मुंबईला जाऊन आलं. किती मनाला गती आहे. जो मनामध्ये विचार येईल ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. याला कारण आहे का माणसाचं मन तेवढं चंचल बहुत चंचल चपळ येता जाता न लगे वेळ. म्हणून सांगते मन महिला मंडळ सगळ्यात जास्त चपळ आहे, चंचल आहे आणि या मनामध्ये चांगले विचार आले पाहिजे. आणि हे मन कुठं वा? भगवंताच्या पायावर वा. तुम्हाला आम्हाला मन फसवता येत नवल नाही. तुकोबरायांना सुद्धा मनानं फसवलं होतं. तुकोबरायांना सुद्धा या मनानं फसवलं होतं. तुकोबरायांनी सुद्धा हे मन पहिल्यांदा वैला आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा मन वाहिलं देवाच्या पायावर. महिला मंडळ तुम्हाला आम्हाला मनानं फसवली येत नवल नाही. माझ्या द्रौपदीला मनानं फसवलं. 5 पांडवांची पतिव्रता पत्नी तिला सुद्धा मनानं फसवलं. कसं? बार काय नाही का? काही दिवशी द्रौपदी सकाळी सकाळी उठली, आपल्या राजवाड्यावर केस सुकवायला लागली. केस सुकवताना खाली येणारा जाणारा नगरवासियांकडे पाहायला लागली. खालून गर्दीतून इतका सुंदर तरुण पुरुष, पिळदार दंड सुंदर असं बाहू असलेला सुंदर तरुण पुरुष गर्दीमधून पटापटा पावलं टाकीत निघाला. आणि ज्या वेळेला सुंदर तरुण पुरुष कोणी पाहिलेला आहे द्रौपदीनं पाहिला, तेव्हा द्रौपदीच्या मनामध्ये विचार आला का मला वाघासारखे, सिंहासारखे, हत्तीसारखे 5 पती आहेत, पण हा तरुण इतका दिसायला देखणा आहे, सुंदर आहे, हाही मला 6वा असता तर काय आला होता फक्त मनात विचार. तिनं काय अनुकरण केलं नव्हतं, मनात विचार आला. पण माझ्या मनामध्ये वाईट विचार आला म्हणून द्रौपदीनं जीभ चावली आणि विषय तिथल्या तिथं सोडून दिला. पण योगायोगानं खालून जाणारा सुंदर पुरुष म्हणजे कर्ण होता आणि तोही कुंती मातेचाच पुत्र होता. पण लग्नाच्या अगोदर खरंच सूर्य मला मुलगा देईल का ही परीक्षा कुंती मातेनं पाहिली आणि मुलगा आला. पण लोक नावं ठेवतील का लग्नाच्या अगोदर मुलगा मिळाला म्हणून त्या कुंती मातेनं पेटाऱ्यात घालून त्या ठिकाणी त्या कर्णाला नदीमध्ये सोडून दिलं होतं. आणि नंतर ज्यांना सापडला त्याने त्या ठिकाणी कर्णाचा सांभाळ केला. योगायोगानं तो सुद्धा कुंती आत्यांचाच मुलगा होता. म्हणजे या 5 पांडवांचा एक प्रकारे तो खऱ्या अर्थानं भाऊच होता. पण एवढा सुंदर पुरुष पाहिला म्हणे 5 माझे वाघासारखे पती आहे, पण हा दिसायला देखणा सुंदर आहे. मनामध्ये विचार आला. विचार आल्यावर जीभ चावली, विषय तिथल्या तिथं संपून गेला. कालांतरानं पांडवाची दैवगती फिरली. बघा मन किती चंचल आहे. आणि मनामध्ये वाईट विचार आले तर काय होतं? पांडवाची दैवगती फिरलेली आहे. आणि दैवगती फिरल्यानंतर ज्या वेळेला पांडव वनवासामध्ये होते, अज्ञातवासामध्ये होते आणि एके रात्री त्यांचा मुक्काम जांभळीच्या झाडाखाली पडलेला आहे. ज्या वेळेला जांभळीच्या झाडाखाली मुक्काम झाला, सकाळी उठले आणि सकाळी उठले तर अशी जांभळी खाली अशी काळी भर जांभळं सगळी पडलेली आहेत. त्यावेळेला सगळे म्हटले देवा अरे किती जांभळं पिकले, किती जांभळं पिकली आहे, सगळी जांभळं पिकली, काळं भर झाले खाली, एवढ्या जांभळं पडलेत. त्यावेळेला देवच होते ते म्हटले अरे सगळे या ठिकाणी पिकलेले जांभळं पडले ते ठीक आहे, पण एक जांभळ देवानं हातात घेतलं जे अर्ध कच्चं होतं ना अर्ध पिकलेलं होतं. म्हटलं हे पिकलेलं पडले ठीक, पण याला पिकायला अजून वेळ आहे, हे अर्ध कच्चं आहे, मग हे जांभळ देखाला परत लागलं पाहिजे, याला पिकायला काय आहे वेळ आहे. त्यावेळेला सगळे हसायला लागले. देवा पिकलं पण गळून पडलं, परत कुठं देठाला लागल. अरे बाबा ते पिकलं नाहीये, ते अर्ध कच्चच आहे, ते देठाला लागलं पाहिजे. देवा ही गोष्ट कुठं शक्य आहे का? देव म्हटले या जगात अशक्य असं काहीच नाही, अशक्य असं काहीच नाहीये.
मग काय करू देवा, प्रत्येकानं उभं राहायचं, हातामध्ये उदक घ्यायचा, संकल्प सोडायचा. आजपर्यंत मी काही जेवढी पुण्यकर्म केले असतील या पुण्यकर्माच्या बळावर देठाला लागलं पाहिजे. पहिल्यांदा धर्मराजा म्हटले तुम्ही मोठे आहात. देव म्हटले धर्मराजा उठा. धर्मराजा उठले, हातामध्ये उदक घेतला, संकल्प सोडला. आजपर्यंत मी जेवढे काही पुण्यकर्म केले असतील या पुण्यकर्माच्या बळावर हे जांभळ देठाला लागलं पाहिजे. असं म्हटल्या संकल्प सोडल्या जांभळानं जमिनीपासून ते देठापर्यंतचं निम्म अंतर खाटलं आणि जांभळ हवेमध्ये स्थिर झालं. धर्मराजाचं पुण्य तेवढं होतं. धर्मराजा खाली बसले, अर्जुन उभे राहिले. आतापर्यंत मी जेवढे काही पुण्यकर्म केले असतील या पुण्यकर्माच्या बळावर हे जांभळ देठाला लागलं पाहिजे. अर्जुनानं संकल्प सोडल्या बरोबर जांभळ 1 फूट वर गेलं. 1 फूट वर गेल्यानंतर अर्जुनाचं पुण्य तेवढं होतं. अर्जुन खाली बसले. भीमदादा उठले. आजपर्यंत मी जेवढे काही पुण्यकर्म केले असतील या पुण्यकर्माच्या बळावर जांभळ देठाला लागलं पाहिजे. जांभळ अर्ध्या फुटाचा निम्माच भाग वर गेलेला आहे की नाही. आणि तेवढं भीमाचं पुण्य होतं. नंतर नकुल उठले, अर्ध्या फुटाचा निम्मा भाग. आणि सहदेव उठले. नकुलला इतकं तेवढंच जांभळ वर गेलं आणि देठाला लागायचं थोडस बाकी राहिलेलं आहे. त्यावेळेला भगवान म्हटले द्रौपदी सगळे झाले, आता तुझी वेळ आहे, तू उठ, हातामध्ये उदक घे, संकल्प सोड आणि सांग का आजपर्यंत मी जेवढे काही पुण्यकर्म केले असतील या पुण्यकर्माच्या बळावर हे जांभळ देठाला लागलं पाहिजे. आमची द्रौपदी उठली, हातामध्ये उदक घेतला, संकल्प सोडला, देवा आजपर्यंत मी जेवढे काही पुण्यकर्म केले असतील या पुण्यकर्माच्या बळावर हे जांभळ देठाला लागलं पाहिजे. आणि असं द्रौपदीनं उदक सोडल्या जांभळ देठाला जाऊन चिघटलं. जांभळ देठाला लागलं. आणि ज्या वेळेला जांभळ देठाला लागलं त्यावेळेला सगळ्यांनी जोरामध्ये टाळ्या वाजवल्या. अशक्य अशी गोष्ट शक्य झाली. जांभळ देठाला लागलं. भगवान म्हटले अहो टाळ्या कसल्या वाजवताय? अहो देवा जांभळ देठाला लागलं म्हणून. अहो जांभळ देठाला लागलं पण कसं लागलं? वरती बघा कसं लागलं. जिथं काही जांभळीचं झाड नाहीये पण तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्ही कधी जांभळीचं झाड पाहिलं? जांभळ हे फळ ते कसं लागलं झाडाला? का उलट लागलं तेच सांगते मी. काय लागलं? उलट लागलं. आणि ज्या वेळेला फळ उलट लागलेलं आहे आणि उलट ज्या वेळेला फळ लागलं त्यावेळेला देव म्हटले अगं द्रौपदी फळ लागले, जांभळाला या ठिकाणी फळ लागले, देठाला लागले पण ते कसं लागलं? उलट लागलं. ज्या अर्थी फळ उलट लागलं त्या अर्थी तुझ्या हातून काहीतरी पाप झालं. आठवून बघ. पाप झाले तुझ्या हाती, तुझे मन साक्ष देती, तुझे मन साक्ष देती, तुझे मन साक्ष देती, तुझं मन साक्ष देईल. जरा आठवून बघ. द्रौपदी म्हणते मला काय गरज आहे देवा मनात वाईट विचार आणण्याची? वाघासारखे सिंहासारखे 5 माझे पती आहेत, भगवान कृष्णासारखा भाऊ माझ्या पाठीशी आहे आणि मला वाईट विचार करायची गरज काय? माझ्या मनात कधी वाईट विचार आला नाही, माझ्या मनानं पाप केलं नाही. जरी जांभळ देठाला उलट लागलं असेल तरी काहीतरी घडलं असेल पण माझ्या मनानं कधी पाप केलं नाही. देव म्हटले शक्यच नाही. ऐक नाही, तुझ्या मनानं काहीतरी पाप केलं म्हणून जांभळ देठाला उलट लागलं. द्रौपदी काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. तेव्हा भगवान कृष्णानं मागचा प्रसंग परत एकदा द्रौपदीच्या डोळ्यासमोर उभा केला का ज्या वेळेला तू उंच या ठिकाणी बंगल्यावर केस सुकवत होती, राजवाड्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नगरवासियांकडे पाहत होती, सुंदर तरुण पुरुष पाहिला तेव्हा द्रौपदीच्या मनामध्ये विचार आला होता माझे वाघासारखे सिंहासारखे 5 पती आहेत पण हाही मला 6वा असतात तर. आणि ज्या वेळेला द्रौपदी समोर हा सगळा प्रसंग उभा केला त्यावेळेला द्रौपदी म्हणते देवा हे काही मी केलं नाही, मला मनानं फसवलं. कारण विचार कुठं आला? माझ्या मनात आला. म्हणजे देवा हे मी नाही केलं तर मला कुणी फसवलं? या मनानं फसवलं देवा. मग विचार करा. द्रौपदीच्या मनात एकदाच वाईट विचार आला. कधी? एकदाच वाईट विचार आला तर जांभळ देठाला कसं लागलं? उलट लागलं. आणि तुमच्या आमच्या मनाचं दिवसभरात काय आहे? किती वाईट विचार आहे, किती घाण आपल्या मनामध्ये असते. म्हणून तर आपला प्रपंच संसार उलटा पालटा झाल्याशिवाय आणि तो कधी सोयीचा होतही नाही, सरळ राहतही नाही. याला कारण आहे का आपल्या मनामध्ये कधी चांगले विचार येत नाही, आपल्या मनामध्ये सगळे वाईट विचार येतात. द्रौपदीच्या मनाने एकदाच वाईट विचार केला तर जांभळ देठाला उलट लागलं. म्हणजे मनानं जरी पाप केलं, कारण द्रौपदी म्हणते देवा मी हे नाही केलं पण मला माझ्या मनानं फसवलं. कारण विचार कुठं आला? मनामध्ये. म्हणून तुकोबराय म्हणतात का आपलं मनामध्ये चांगले किंवा विचार आणणारे या ठिकाणी माणसाचं मन आहे. या मनानं द्रौपदीला सुद्धा फसवलं. 5 पांडवांची पत्नी भगवान कृष्णाची बहीण द्रौपदीला सुद्धा फसवलं. मग माझी काय गत आहे? म्हणून तुकोबराय म्हणतात हे मना मला या माया जाळामध्ये गुंतू नको.
काळा जवळ ग्रासावया नको मना गुंतू माया जाळी गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी गुंतू माया जाळी काळा जवळी ग्रासावया काळा जवळी ग्रासावया काळा जवळी ग्रासावया नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. ज्या देवाची बहीण द्रौपदी आहे ऐका नाही 5 पांडवांची पत्नी जी द्रौपदी आहे तुला सुद्धा या मनानं फसवलं म्हणून म्हणा अरे मला सुद्धा या माया जाळामध्ये गुंतू नको. आणि तुम्हाला जर या माया जाळामध्ये गुंतायचं नसेल पहिला मंडळ या मनामध्ये जर चांगले विचार यावे असं वाटत असेल तर आपलं मन कुठं वा देवा माझ्या मनाला गो तुझे पाय देवा माझ्या मनाला गो तुझे पाय ए संसार व्यसनी पडो ने देवा संसार व्यसनी पडो ने देवा माझ्या मनाला गो तुझे पाय देवा माझ्या मनाला गो तुझे पाय कुठं वा यमन देवाच्या पायावर वाहा. मनाची धाव कमी होईल गती कमी होईल आणि तुमच्या आमच्या मनामध्ये चांगले विचार येतील. म्हणून का काळ आला जवळी ग्रासावया हा काळ आलाय कधी येईल तुम्हाला आम्हाला गॅरंटी नाही. काळाने एकदा का उडी मारली तुमची आमची गॅरंटी नाही. शाश्वती तुम्ही आम्ही किती वर्ष जगणार किती वर्ष जगणार. क्षण भंगूर नाही भरवसा क्षण भंगूर नाही भरवसा वारे सावध तोड माया आशा वारे सावध तोड माया आशा काही ना जगे माझा गळा पडेल फासा काही ना जगे माझा गळा पडेल फासा पुढे हुशार दोराय वळसा हुशार दोराय वळसा पुढे हुशार दोराय वळसा पुढे हुशार दोराय वळसा पुढे हुशार दोराय वळसा राम राम स्मरा आधी 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 राम राम स्मरा क्षणभंगूर नाही भरवसा. आपल्या क्षणाचाही भरोसा नाही कधी काळ येईल आणि कधी नेईल याची काही गॅरंटी नाही. काळ आपल्याला कधी येईल कधी नाही. आपण म्हणतो काल आम्ही दोघांनी गप्पा मारल्या चहा झाला हॉटेलला जेवण झालं नाश्ता झाला रात्री घरी गेला आणि सकाळी निरोपाला गेला. काय सकाळी निरोपाला गेला. काळाचा क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाहीये. मग काही जण म्हटले महाराज तो काळ आमच्यावर कशी उडी मारिलो. काळाची उडी पडली की तुम्हाला आम्हाला सुट्टी नाही. काळ तुम्हाला आम्हाला कसा नेतो का ज्याप्रमाणे उंदराच्या शिकारीसाठी बोका किंवा मांजर टपून बसतो. महिला मंडळ उंदर आहेत का तुमच्याकडे उंदीर आहे का उंदीर शेतकरी ना सगळे अरे वा आहे. उंदीर काय करतो श्रीमंताच्या नोटा खातो अरे वा आणि गरीबाचे कपडे खातो तो उंदीर आहे का नाही. तो उंदीर काय करतो एकदा का त्या उंदरानं एकदा का त्या बोक्यानं किंवा मांजरानं आपल्या घरातल्या उंदराला पाहिलं तर उंदराला पाहिल्यावर तो कशी झडप घालतो बरं कशी झडप घालतो. एकदा का पाहिलं अशी झडप घालतो अशी झडप घालतो का तो म्हणतो उंदीर दादा आजच्या दिवस मी तुम्हाला पकडले ना तुम्ही माझ्या घरी चला मी तुमचा हार घालून सत्कार करतो. अरे वा तुमच्या इकडची बोकी म्हणतात का उंदराला हो महिला मंडळ म्हणतात का मांजर म्हणतात का उंदराला म्हणणार नाही. एकदा का पाहिलं ना अशी झडप घालतो अशी झडप घालतो अशी झडप घालतो का झडप घातल्यानंतर एका क्षणाची हालचाल करू देत नाही. तसा सुद्धा तो काळ आपल्यावर त्या उंदराप्रमाणे त्या बोक्याप्रमाणे आपल्यावर काय बसलेला आहे. सकाळ लोकाले
घेवणी जाय बोका तैसा काल अभंगामध्ये गोड वर्णन आहे. जसं बोका उंदराला नेतो पकडल्यावर अशी दडम घालतो तशी त्या काळानं सुद्धा जर आपल्या एकदा का भरलं ना अशी उडी मारतो अशी दडम घालतो कशी घालतो. काळाची हे उडी पडेला बजेवा, 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 काळाची हे उडी म्हणून जीवनामध्ये सावध व्हा. किती मोठा राजा असेल, किती मोठा आमदार असेल, किती मोठा खासदार असेल, किती मोठा मुख्यमंत्री असेल, तर असं काही केले का प्रत्येकासाठी वेगवेगळी सोय. गरीबालाही स्मशानभूमीमध्ये जायचे आणि श्रीमंताला सुद्धा त्याच जागेवर जायचे का सोय वेगवेगळी आहे. त्याच्याकडे जास्त पैसे आहे म्हणून त्याला जागा वेगळी आहे आणि जो गरीब आहे म्हणून त्याला जागा वेगळी आहे का. वशीला चालतो मृत्यू लोकामध्ये, पण देवाच्या दरबारामध्ये कुठेही वशिला या ठिकाणी चालत नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये चांगले जीवन जगा. तुम्ही किती धन कमवा, किती पैसा कमवा, किती मोठा पाहुणा असू दे, रावळा असू दे, त्याच्याकडे तुम्ही उसने मागा, तो 10 वेळा विचार करतो याला देऊ का नको, याला देऊ का नको, याला देऊ का. अरे हा गरीब आहे, हा काय माझे पैसे परत करणार आहे. तो म्हणतो अरे माझ्याकडं नाही. किती श्रीमंत असला आणि तुम्ही पैसे मागितले ना, कधी कधी तो तुम्हाला देत नाही. कारण तो श्रीमंत माणूस इतका चिकट असतो, तो त्याच्या जीवाला खात नाही. तुम्हाला काय देणार आहे, देईल का, कधी देणार नाही. म्हणून सुख मागायला श्रीमंताकडे जीवनामध्ये कधीच जायचं नाही. कारण सुख देणारा तो पांडुरंग आहे आणि सुख देणारी आईवडिलांची सेवा आहे. आईवडिलांची सेवा करा. देव तुमच्या आमच्या घरामध्ये या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी जीवनामध्ये सेवा करायची असेल तर जीवनामध्ये आई बापाची करावी लागेल. कारण बाकी किती धन कमवलं, किती पैसा कमवला, तुम्ही बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. 50 लाखाचा बंगला तुमचा आहे का, आहे का. 1 कोटीचा बंगला तुमचा आहे का, नाही. मग कशाला बांधले बंगले, कशाला बांधले. 50 लाखाचा बांधला तरी तुमचा नाही, माझाही नाही. आणि 1 कोटीचा बांधला तरी ते घर तुमचंही नाही आणि माझंही नाही. मग आपल्या सगळ्यांचं घर कुठे आहे, आपल्या सगळ्यांचं घर कुठे आहे. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, 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 पिंगळा बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. ए नवरा भीर विंद तू घटोगा
बोलत देखो पिंगला मांगो रे पिंगला मांगो रे कोई बोलत देखो पिंगला मांगो रे माणसाला घरदार सगळं इथंच राहतं सारं. घरदार सगळं इथंच राहतं मेल्यावर त्याचं गावाबाहेर माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर गे 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 हरिनाम गे माया तू सोडून गे हरिनाम रे माया तू सोडून दे हरिनाम गे माया तू सोडून दे हरिनाम रे माया तू सोडून दे हातालावळी नशिबाला रडतो रे ठाई ठाई हातालावळी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार बाई या संसार बाई या संसार बाई या संसार बाई या संसार बंगला 50 लाखाचा आहे बाथरूम 5 लाखाचा आहे गेल्यानंतर आंघोळ यांना 50 लाखाच्या बाथरूम मध्ये बंगल्यामध्ये घाला जमेल का गेल्यावर आंघोळ कुठं बंगल्याच्याही बाहेर बाथरूमच्याही बाहेर ओट्याच्याही खाली आणि अंगणात करावी लागेल आपापल्या गावच्या बाहेर असलेली स्मशानभूमी आणि सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पहिली ती आदर्श बांधा आपलं शेवटचं घर ते आहे तुम्ही म्हणशाला पैसा अडका तो इथंच राहतो बर का माणूस मेल्यावर संघ एक मातीचा मडका एक मातीचं मडक आहे आणि ते सुद्धा गरके मारल्यावर फोडावं लागतं ते सुद्धा बरोबर येत नाही मग बरोबर येणार आहे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार पायी या संसार पायी हरीचं नाम घ्या ते तुम्हाला आम्हाला जीवनामधून तारणार आहे कारण किती मोठा आमदार असू द्या खासदार असू द्या सिकंदर राजा सगळं जग जिंकलं होतं सगळं जग जिंकून आला पण ज्यावेळी सिकंदर गेला सगळं जग जिंकून आला आणि दाढी पांढरी झाली मान हलायला लागली विचार केला सिकंदरानं अरे सगळं जग जिंकलंय पण याचा उपभोग मला घेता येणार नाही 2-4 दिवसात आता मी जाणार मरणार म्हणून त्यांना सांगितलं माझी अंत्ययात्रा असे काढा की माझे हात तिरडीच्या बाहेर उघडे करा आणि एका बाजूनं माझी संपत्ती आणि एका बाजूनं माझं तिरडीच्या बाहेर या ठिकाणी उघडे केलेले आहेत आणि एका बाजूनं सैन्य आणि एका बाजूने त्यानं कमवलेली संपत्ती आहे समोरून एक गुरु आणि शिष्य आले ते म्हणतात एवढा मोठा राजा आहे पण गमेंट काही गेली नाही मेल्यावर सुद्धा सांगतो का एवढं मोठं धन माझं आहे आणि एवढं मोठं सैन्य माझं आहे त्यावेळेला तो गुरु म्हणतो बाळा शिष्या मूर्खा तुला काही कळालं नाही म्हणजे काय झालं गुरु महाराज अरे त्याचा एक हात सांगतो एवढा धन पैसा संपत्ती कमवण्यासाठी अख्खं आयुष्य घातलं सोडविना तेव्हा माय बापा सोडविना राजा देशीचा चौधरी एवढा मोठा सिकंदर राजा त्याला सुद्धा जावं सगळं जग जिंकलं म्हणून तुम्हाला आम्हाला मरण चुकणार
नाही. किती धन कमवा पैसा कमवा प्रत्येकाला जायचंय मरायचंय म्हणून मरण चांगलं येण्यासाठी भगवंताचं भजन करावं. एकदा सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजून भजन करायचंय. छान हात वर करा. विठोबा रखुमा ऐका नाही ही गाथ्यामध्ये नाही त्यामुळे मी ते घेतलं नाही. कारण गाथा पाहून आपल्या शेपक आहे असं समजलं जातं. म्हणजे सोडा विना बंधू किंवा बहिणी असू द्या शेवटच्या क्षणाला तुम्हाला आम्हाला वाचवणार या ठिकाणी कोणी नाहीये. म्हणून जीवनामध्ये मला एक सांगायचं शेवटी जाताना नाते जपायचा प्रयत्न करा. कधी कधी सख्या भावाला सख्या बहिणीला काही विषय नाही. आज घटस्फोट वाढले, आज कोर्ट वाढला, आज कचेऱ्या वाढल्या. कोणाला कोणाच्या नात्याची पर्वा आहे हो, कोणाला कोणाची नाही. सख्या नात्याला सख्य नाते या ठिकाणी कळत नाही. बहिणी परायाची नारतीना पाडीला अंता गली देवाला बहीण भावंड एका भाकरीचा आईच्या भावा बहिणीचं आजकाल जीवनामध्ये जमत नाही. जबाबदारी चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा. हे नात्याची किंमत भगवान कृष्णाला सुद्धा कळाली. भगवान कृष्णाचं ज्यावेळेला बोट कापलं, बोट कापल्यानंतर या ठिकाणी कृष्ण म्हणतात नारद मुनी माझं बोट कापलंय, बोट बांधण्यासाठी चिंधी हवी आहे, माझी सख्खी बहीण आहे. भगवान कृष्णाची सख्खी बहीण कोण होती? महिला मंडळ सुभद्रा. म्हणजे सुभद्रेकडे जा कारण ती माझी सख्खी बहीण आहे. तिला म्हणावं तुझ्या भावाचं बोट कापलंय, भगवान कृष्णाचं बोट बांधण्यासाठी काहीतरी हवंय. त्यावेळेला या ठिकाणी नारद मुनी पळत पळत गेले, सुभद्रे तुझ्या भावाचं भगवान कृष्णाचं बोट कापलंय, बांधायला काय हवी आहे? चिंधी हवी आहे, चिंधी हवी आहे. त्यावेळेला सुभद्रेचे उद्गार आहेत. का गेले सुभद्रेकडं? कारण सुभद्रा कोण होती? सख्खी बहीण होती. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट
चिंदी लवकर देई सुभद्रा बोलाली शालूनी पैठणी फाडू नका देऊ चिंदी तुम्हासी फाडू नका देऊ चिंदी तुम्हासी पाठाची बहिणा झाली ग वैरीना पाठाची बहिणा झाली ग वैरीना द्रौपदीचे बंधू शोभे नारायण द्रौपदीचे बंधू शोभे नारायण सुभद्रे तुझ्या भावाचं भगवान कृष्णाचं बोट कापले बांधण्यासाठी चिंदी हवे अहो नारद मुनी एवढी घाई करताय घाई काय आणू कुठून आणू मी कारण मी भरजरी शालू घातला पैठणी घातली फाडून देऊ का म्हणे माझ्याजवळ चिंदी नाहीये रिकामी हातानं नारद मुनी आले नारद मुनींच्या डोळ्यात पाणी पाहिलं देव म्हणतात आणली का चिंदी तुमच्या बहिणीने दिली नाही म्हणे ठीक आहे माझी दुसरी बहीण आहे मानलेली तिचं नाव काय द्रौपदी माझ्या द्रौपदीकडे जा आणि तिला म्हणावं तुझ्या भावाचं भगवान कृष्णाचं काय कापलेलं आहे बोट कापलेलं आहे असं म्हटल्यानंतर मग नारद मुनी कुठे गेले द्रौपदीकडे गेले द्रौपदी कोण होती कृष्णाची मानलेली बहीण त्यावेळेला द्रौपदीला सांगितलं द्रौपदी तुझ्या भावाचं भगवान कृष्णाचं बोट कापलंय त्यावेळेला या ठिकाणी कोण म्हणतं द्रौपदी म्हणते त्यावेळेला नारद मुनी कुणाकडे गेले द्रौपदीकडे गेले का कारण द्रौपदी काय होती मानलेली बहीण होती आणि द्रौपदीला सांगितलं द्रौपदी तुझ्या भावाचं भगवान कृष्णाचं बोट कापले बांधायला चिंदी हवी आहे त्यावेळेला द्रौपदीचे उद्गार आहेत द्रौपदी बोलाली अरे मी कोण परी मला त्याने मानली बहीण वस्त्रे पुरवून राखी माझी लाज चिंदीसाठी आला माझ्या दारी हारी आज चिंदीसाठी आला माझ्या दारी हारी आज काळजाची चिंदी काढून देईन काळजाची चिंदी काढून देईन एवढे तयाचे मजवरी ऋण एवढे तयाचे मजवरी ऋण भरजरी ग पितांबरा दिला ग फाडून भरजरी ग पितांबरा दिला ग फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण द्रौपदीचे बंधू शोभे नारायण द्रौपदी म्हणते मी त्याची कोण आहे पण मला त्यानं बहीण मानले या भावासाठी वेळ आली ना साधी चिंदी हेच काय काळजाची चिंदी सुद्धा काढून देईल द्रौपदीनं मागचा पुढचा विचार केला नाही भगवान कृष्णाचं बोट कापले म्हटल्या पदर पुढं केला आणि पदराचा काठ फाडला आणि भगवान कृष्णासाठी चिंदी दिली सांगायचा एक मुद्दा आहे जे सख्या बहिणीला जमलं नाही ते कोणी केलं मानलेलं बहिणीनं केलं कधी कधी रक्ताच्या नात्याला रक्ताचं प्रेम आणि रक्ताची किंमत कळत नाही पण मानलेली नाती ही काही पटीनं या ठिकाणी भारी भरतात म्हणून कधी कधी सख्य असून सुद्धा कामाला येत सोडविना बंधू पाठाची बहीण आणि शेजेची कामीन दुरी राहे पत्नी सुद्धा कुठपर्यंत येते दारापर्यंत सोयरे रायरे स्मशानापर्यंत आणि एकटा अग्नीमध्ये जळून मरत असतो म्हणून चांगलं जीवन जगा आपले मुलं चांगले जन्माला घाला या आईसाठी या माऊलीसाठी एवढा सुंदर सोहळा या कुटुंबाने या परिवारानं केलाय वेळ झालेला आहे फार बोलणं मला आता उचित ठरत नाही सगळ्यांना भूकही लागले असतील अभंग माझ्या सोडवण्याचं काम माझं आहे म्हणून पहिल्यांदा मी आईवरही बोलले अभंगही सोडवायचा मी प्रयत्न केला तुम्ही सर्वांनी गोड शांत चित्तानं सेवा ऐकलेली आहे जाताना फक्त मी एकच सांगेल आपली मुलं जन्माला घाला इच्छा एकच आहे का आपण गेल्यावर आपलं पिंडदान अन्नदान ज्ञानदान घालावं आणि आपल्याला स्वर्गामध्ये चांगली गती मिळावी आणि हे कर्तव्य त्या मुलाचं आहे हे करण्यासाठी त्या मुलांना आतापासून चांगले वळण लावा चांगले संस्कार लावा देशाची सेवा हातून या ठिकाणी घडावी आमच्या अकोला तालुक्यातली एक सुंदर घटना आहे 2 वर्षापूर्वी संभाजी मेंगाळ नावाचे तरुण गेले शहीद जवान झाले संभाजी मेंगाळ नावाचे तरुण शहीद जवान झाले शहीद झाल्यानंतर 2 वर्षानंतर त्या पत्नीने विचार केला माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या ठिकाणी या देशाच्या वर्दीवर होतं देशावर होतं माझे पती गेले आणि माझ्या पतीचं देश सेवेचं स्वप्न या ठिकाणी अपूर्ण राहिलं म्हणून त्यांचीच पत्नी या ठिकाणी अरुणा मेंगाळ एक मुलगा असताना मुलगी असताना 2 वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग केलं आणि 2 वर्षामध्ये ट्रेनिंग करून आता 8 दिवसापूर्वी या ठिकाणी मिलिटरीमध्ये भरती झाल्या अशा महिला आपल्या भारत देशामध्ये आहेत आपल्या पतीला जर गेल्यानंतर जर सुख समाधान आणि शांती जर माझ्या कामाने मिळत असेल तर ते मी करायला सुद्धा तयार आहे या आपल्यासाठी करणारी पुरुष मंडळ आपल्या घरामध्ये फक्त आपली गृहलक्ष्मी असते आणि जीवनामध्ये आपली पत्नी असते म्हणून नाते
या ठिकाणी प्रत्येकानं जपायचे. आज या कुटुंबातली आई गेली, आज या कुटुंबातली माऊली गेली आणि या बाबांचा प्रपंचाचा डाव, संसाराचा डाव या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज अर्ध्यावर मोडून पडला. म्हातारपणीच्या नवरा बायकोला एकमेकाच्या आधाराची गरज असते. म्हातारपणामध्ये डाव मोडणं एवढं सोपं नसतं. भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी, भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी. काय आज आमच्या बाबांचा डाव, या ठिकाणी या माऊलींचा डाव, या ठिकाणी बाल्मिक बाबांचा डाव आज अर्ध्यावर मोडला गेला. खऱ्या अर्थानं पत्नी गेली. जोपर्यंत बायको आहे, पत्नी आहे, आई आहे, तोपर्यंत घरातल्या त्या पुरुषाला चुलीपर्यंत जाण्याचा अधिकार आहे. मला हे आवडत नाही, मला हे खायचंय, मला हे करून दे, मला ही भाजी आवडत नाही. म्हातारपणामध्ये लाड पुरवणारी या ठिकाणी त्या पुरुषाची गृहलक्ष्मी म्हणजे पत्नी असते. आणि अशा स्त्रीचा डाव अर्ध्यावर मोडून जातो. त्यावेळेला त्या पुरुषाला चुलीपर्यंत जाण्याचा अधिकार राहत नाही. जे येईल ते मुकाट्यानं खावं लागतं आणि जसं असेल तसं राहावं लागतं. ही दुर्दशा जीवनामध्ये होते. तुमच्या आमच्या घरातली गृहलक्ष्मी, जीवनातली स्त्री गेल्यानंतर आज या कुटुंबातली माऊली सुद्धा गेली. शिवाय आपल्या कपाळाचं कुंकू बरोबर घेऊन गेली. आणि या आईला मरण आलं. कसं आहे हो? आणि महिला म्हणतात सगळ्यात चांगलं मरण आहे व मरण मला सोमवारी यावं, आहे व मरण मला सोमवारी यावं, सांगते बंधुराया तुला मागण राडा. आहे मरण या माऊलीला आलेलं आहे. आपल्या कपाळाचं कुंकू आपल्या बरोबर या ठिकाणी ही माऊली घेऊन गेलेली आहे. पण आई गेल्यामुळं इथून पुढे आजपर्यंत वर्ष झालं आई दिसली नाही, इथून पुढे दिसणार नाही. आणि हाका मारायला आई राहिली नाहीये. कारण आई गेल्यानंतर त्या मुलांना मुलींना कुटुंबामध्ये आई म्हणून हाक मारण्याचा सुद्धा अधिकार राहत नाही. आई गेल्यानंतर आई आई अशी हाका सुद्धा सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 हाका मारू मी कोणाला, आई 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 हाका मारू मी कोणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. बापले किरडत बसती सांदी कोपर्याला, बापले किरडत बसती सांदी कोपर्याला, आठवण येते आई याच घडीला, आठवण येते आई याच घडीला. सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला, मारू मी कुणाला, मारू मी कुणाला. महिला मंडळ शेवटी जाताना एक सांगेन, वा आई हयात आहे तोपर्यंत भेटायला जा. आईला प्रेम द्या, आईला माया द्या. दिशांना फिरले आई म्हणून कोणी, आई सहाक मारे हाक येई कानी, मज होय शोक कानी. आई गेल्यानंतर एखादी बाई आपल्या आईला हाक मारते, पण आपण आई म्हणून हाक मारू शकत नाही. कारण या माऊलीला जाऊन 1 वर्ष झालं. इतक्या दूर गेली ही माऊली, इतक्या दूर गेल्या, इतक्या दूर गेल्या. परत तुम्हाला आम्हाला कधी दिसणार नाही, कधी भेटणार नाही. परत पुढे भेट होईल का? म्हणून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदा दीप कशी हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिर.
ते कैवारी भोळी कमळाई गेली झाली उदास पंढरी भोळी कमळाई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थर थर माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया मोक्षपदी देवराया मोक्षपदी देवराया म्हणून हे पांडुरंगा नाही उच्चारे